हॅलो फ्रेंड्स, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत TY BCom अर्थात तृतीय वर्ष वाणिज्य ह्या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक व्यवस्थापन तंत्र अर्थात मॉडर्न मॅनेजमेंट टेक्निक्स ह्या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी. मित्रांनो, आज आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्र ह्या विषयाच्या पहिल्या टॉपिक अर्थातच आधुनिक व्यवस्थापन तंत्र या टॉपिकमधील व्यवस्थापन तंत्राचा अर्थ, व्याख्या व स्वरूप अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन गरजेचं झालेलं आहे. व्यवस्थापन जसं प्रत्येक क्षेत्रात गरजेचं आहे, तसंच प्रत्येक व्यवस्थापनामध्ये आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचा अभ्यास करणं, वापर करणं तेवढंच आवश्यक आहे. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. त्याने अनेक शोधांचा अर्थ समजून घेतला, अनेक शोध लावले आणि याद्वारेच त्याने अनेक संकटांचा सामनासुद्धा केलेला आढळतो. आणि हा सामना करत असतानाच त्याला अनेक क्षेत्र आढळून आलेत. त्यामध्ये खाजगी, सहकारी, सरकारी किंवा कंपन्या ह्या क्षेत्रांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची गरज ही आहे. हे व्यवस्थापन तंत्र जर मनुष्याने समजून घेतलं आणि ते आधुनिकतेने करण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच पूर्वनियोजित उद्दिष्ट योग्य पद्धतीने साध्य होऊ शकतात. म्हणजेच आधुनिक युगामध्ये फक्त व्यवस्थापनच नाही तर आधुनिकतेने व्यवस्थापन करण्याची गरज प्रतिपादन केली जात आहे. कारण औद्योगिक क्षेत्राचा विकास हा दिवसेंदिवस होत आहे. औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहे. झपाट्याने त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होतो आहे. त्यामुळेच आधुनिक व्यवस्थापनाची गरज ही व्यवस्थापकाला भासत आहे. अनेक उद्योग समूह एकत्र आल्याने त्याचप्रमाणे अनेक उद्योग समूहांची भरभराट झाल्यामुळे स्पर्धाही वाढलेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर अर्थातच आधुनिक व्यवस्थापन तंत्र ही तेवढीच महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण व्यवस्थापन ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. व्यवस्थापन म्हणजेच पूर्वीपासून म्हटलं जातं आहे की लोकांकडून कार्य करून घेण्याची कला. तर मित्रांनो, व्यवस्थापन ही कला आहे, शास्त्र आहे. त्याचप्रमाणे ते एक प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच अनेक तत्त्वज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम जेम्स लुंडी यांची व्याख्या आपण बघूया. जेम्स लुंडी यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या नियोजित, समन्वित, प्रेरित व नियंत्रित करण्याचं कार्य म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापनाची व्याख्या सामाजिक शास्त्र शब्दकोशामध्ये सुद्धा दिलेली आहे. सामाजिक शास्त्र शब्दकोशानुसार कोणतेही निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी निर्देशित व नियंत्रित करणारी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन. अशा अनेक व्याख्या अनेक व्यक्तींनी दिलेल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, व्यवस्थापन हे पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी प्रेरणा देण्याचं कार्य आणि ते काम करून घेण्याची एक कला आणि शास्त्र आहे. ह्या व्याख्यांवरून आपल्याला व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. व्यवस्थापनाच्या अर्थ व व्याख्या आपण अभ्यासली. त्यानंतर व्यवस्थापनाचे वैशिष्ट्ये. सर्वप्रथम व्यवस्थापन हे भरीव परिणामांचं फलित म्हणून कार्य करत असतं. व्यवस्थापनाचं मुख्य लक्ष हे भरीव परिणामांचं फलित साध्य करून घेणं हे आहे. म्हणजेच जे काही परिणाम होतील ते योग्य दिशेने असले पाहिजेत असा याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्य लोकांकडून कार्य करून घेण्याचं कौशल्य यामध्ये अभिप्रेत आहे. व्यवस्थापनाद्वारे व्यवस्थापक हा आपल्या सोबत असलेल्या किंवा आपल्या हाताखालील लोकांकडून कार्य करून घेण्याचं कार्य हे करत असतो.
व्यवस्थापन हा व्यवस्थापकाचा प्रेरक घटक आहे. प्रेरणा मिळत असते, मोटिव्हेशन मिळत असतं. निर्णय घेण्याची ही एक कला आहे. निर्णय घेणं यामध्ये अभिप्रेत आहे. व्यवसायाच्या बाबत किंवा व्यवसायांच्या क्रियांबाबत व्यवस्थापनामध्ये निर्णय घेणे अपेक्षित असतं. व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे. योग्य प्रकारे आपलं कर्तव्य व अधिकार बजावण्याची एक संधी किंवा पद्धती यामध्ये अपेक्षित असते. त्याचप्रमाणे व्यवस्थापनामध्ये नेतृत्व गुण हा महत्त्वाचा असतो. नेतृत्व करण्याची कला व्यवस्थापकाकडे असणं आवश्यक आहे. ते नेतृत्व सुयोग्य दिशेने सुयोग्य पद्धतीने करण्याचं आत्मनिर्भरता किंवा कला त्या व्यवस्थापकामध्ये व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे. व्यवस्थापनामध्ये नेतृत्व गुण असतो, त्याचप्रमाणे निर्णय प्रक्रियेला देखील विशेष महत्त्वाचं स्थान असतं. कारण निर्णयाचा प्रभाव, निर्णयाचा परिणाम हा व्यवसायाच्या कार्यावर हा होत असतो. ही निर्णय प्रक्रिया अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कार्यासाठी प्रेरित करणारी असली पाहिजे. दीर्घकालीन तिचे काय परिणाम होतील हे आधीच लक्षात घेणं आवश्यक आहे. व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक कार्य नाही तर सामूहिक प्रयत्न हे अपेक्षित असतात. कारण समूहाने केलेली कृती ही व्यवसायाला योग्य दिशेने नेऊ शकते. प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या स्किल्सनुसार, प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या जबाबदारीनुसार किंवा त्याच्या असलेल्या बौद्धिक क्षमतेनुसार तो सामूहिकरित्या व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपलं योग्य ते योगदान देऊ शकतो, आपलं मत प्रकट करू शकतो. त्यामुळे व्यवसायामध्ये सामूहिक प्रयत्न हे अपेक्षित असतात. त्यामुळेच आपण एक संकल्पना ह्या ठिकाणी लक्षात घेत असतो, दॅट इज WPM, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. कारण वर्कर्स हे प्रत्यक्ष काम करण्याच्या ठिकाणी कार्यरत असतात. तिथल्या समस्या, तिथे आवश्यक असलेली निकड त्यांना माहिती असते. त्यामुळे त्याबद्दल ते व्यवस्थितपणे सांगू शकतात. त्यामुळे सामूहिक प्रयत्नांचं फलित म्हणजे व्यवस्थापन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर प्रभाव टाकण्याचं साधन आहे व्यवस्थापन. व्यवस्थापन हे मानवी जीवनावर किंवा मानवी मनावर प्रभाव टाकण्याचं एक प्रभावी साधन आहे. मानवाला प्रेरित करण्याचं ते एक साधन आहे. ह्या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की व्यवसाय व्यवस्थापन हा एक पेशा आहे. पेशाच आहे असं नाही, तर ती एक कला आहे. योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. लोकांना प्रेरित करणं आवश्यक आहे. तसंच ते एक शास्त्रसुद्धा आहे. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये व्यवस्थितपणा असावा, त्यामध्ये सुसंबद्धपणा असावा, सिस्टमॅटिक रीतीने ते व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. यामध्ये ह्या मूलभूत संकल्पनांचा समावेश असल्यामुळेच हेनरी फेयॉल म्हणतात की अनुमान करणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे म्हणजे व्यवस्थापन. अशा रीतीने व्यवस्थापनाची व्याख्या अनेक तज्ज्ञांनी दिलेली आहे. व्यवस्थापन तंत्रामध्ये 2 संकल्पनांचा समावेश होतो, त्या म्हणजे व्यवस्थापन आणि तंत्रे. तर आपण व्यवस्थापन तंत्र म्हणजे काय आणि त्यामध्ये आधुनिक व्यवस्थापन तंत्र म्हणजे काय हे बघणार आहोत. तर व्यवस्थापन आणि तंत्र ह्या 2 संकल्पनांचा ज्या ठिकाणी समावेश होतो ती संकल्पना म्हणजे व्यवस्थापन तंत्रे. फार पूर्वापारपासून आपण व्यवस्थापन तंत्रांचा उपयोग भारतीय संस्कृतीमध्ये करत आलेलो आहोत. परंतु आज आधुनिकतेने व्यवस्थापन तंत्र अंमल करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच चायना या देशाने आपल्याला आधुनिक व्यवस्थापन तंत्र त्याबद्दल माहिती दिली, जी लेखी स्वरूपामध्ये त्यांनी सपोर्ट केली. अर्थातच आपण भारतीय हे व्यवस्थापन तंत्रे फार पूर्वीपासून वापरत आहोत, परंतु लेखी मांडण्याचं स्वरूप हे चायनीज लोकांनी दिलं. त्यामुळे बऱ्याच वेळेला आधुनिक व्यवस्थापन तंत्र हे चायनीज व्यवस्थापन तंत्रे म्हणून ओळखली जातात. तर आपल्या विद्यापीठातील डॉक्टर AP सरोदे यांनी एक व्याख्या दिलेली आहे आधुनिक व्यवस्थापन तंत्रांची. तर त्यांच्या मते व्यवस्थापनाची कार्य
केव्हा व कोणत्या पद्धतीने करावं हे ठरविण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्र म्हणजे आधुनिक व्यवस्थापन तंत्र. व्यवस्थापन कार्य केव्हा आणि कोणत्या पद्धतीने करावं, कार्य करावं परंतु ते नेमकं कोणत्या वेळेला करावं आणि कोणत्या पद्धतीने करावं की जेणेकरून ते कार्य व्यवस्थितपणे होऊ शकेल आणि त्या कार्याद्वारे आपल्याला जे आवश्यक आहे ते आउटपुट मिळू शकेल. आउटपुट साध्य करण्यासाठी आपण ह्या पद्धतीने कार्य करण्याची वेळ आणि कार्य करण्याची पद्धत ठरवणं आवश्यक आहे असं डॉक्टर AP सरोदे सरांना आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचा अभ्यास करत असताना वाटतं आणि त्यांनी ते प्रतिपादन केलेलं आहे. त्यानंतर अनेक तज्ज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्येनुसारच आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसायाचा हेतू साध्य करण्यासाठी किंवा विशिष्ट समूहाचा हेतू साध्य करण्यासाठी तसंच जे काही आपण उद्देश ठरवलेला आहे, जे आपण टार्गेट ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्र की ते तंत्र आपल्याला उपयुक्त ठरेल असं तंत्र म्हणजे आधुनिक व्यवस्थापन तंत्र. कारण हेतू साध्य करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे रिसोर्सेस वापरत असतो आणि त्या रिसोर्सेसचा जर योग्य उपयोग झाला तर ते आपल्याला परिणामकारक आणि प्रभावी फळ देऊ शकतात. परिणामकारक प्रभावी आपल्याला आउटपुट हे साध्य करून देऊ शकतात. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचे स्वरूप. आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचं स्वरूप अभ्यासत असताना ज्या आपण व्याख्या आणि संकल्पना आधुनिक व्यवस्थापन तंत्राची अभ्यासली त्यानुसारच हे स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येईल. आपण म्हटलं की व्यवस्थापन हे कला आणि शास्त्र आहे. त्यानुसारच स्वरूपामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन ह्या दृष्टिकोनास महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. शास्त्रीय पद्धती तसंच व्यवस्थापनाचे सिद्धांत आणि कार्यप्रणाली या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापन हे पद्धतशीरपणे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं एक साधन आहे आणि हे पद्धतशीरपणे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं योग्य पद्धतीने त्याला वापरायचं असेल तर शास्त्रीय दृष्टिकोनाची गरज व्यवस्थापकाच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शास्त्रीय पद्धतीद्वारे विविध माहितीची तो विभागणी करू शकतो आणि त्या विभागणीद्वारे म्हणजेच डिसेंट्रलायझेशनद्वारे त्या माहितीचा उपयोग त्याचप्रमाणे परस्पर संबंध व क्रमवारी लावता येते. त्यामुळे शास्त्रशुद्धरित्या करण्याचं कार्य म्हणजे आधुनिक व्यवस्थापन हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरं स्वरूप आपल्याला सांगता येईल की व्यवस्थापन दृष्टिकोन किंवा व्यवस्थाबद्ध दृष्टिकोन या ठिकाणी असला पाहिजे. अनेक कर्मचारी व्यवसायामध्ये कार्य करत असतात. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थाबद्ध पद्धतीची कार्याची विभागणी करणं आवश्यक आहे. कार्यविभागणी म्हणजेच डिसेंट्रलायझेशन होणं आवश्यक आहे. डिपार्टमेंट्स अनेक असतात व्यवसायामध्ये. त्या डिपार्टमेंट्सचं कार्य सुसंबद्धरित्या चालण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थाबद्ध पद्धती असली पाहिजे. म्हणजेच व्यवस्थाबद्ध पद्धतीने विभागणी ही क्रियात्मक कार्याची होणं आवश्यक आहे की जेणेकरून कर्मचारी कार्य करत असताना तंत्राच्या सहाय्याने आपलं कार्य सिद्धीस नेऊ शकतील आणि व्यवस्थापनामध्ये कार्यसिद्धी होऊ शकेल. तिसरा दृष्टिकोन आहे पर्यावरण दृष्टिकोन. व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना अनेक अंतर्गत तसंच बहिर्गत पर्यावरण घटकांचा प्रभाव हा पडत असतो आणि हा प्रभाव पडत असल्यामुळे पर्यावरणाचा समावेश व्यवस्थापनामध्ये किंवा पर्यावरणाचा प्रभाव व्यवस्थापनामध्ये होत असतो. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म व मध्यम तसंच तात्काळ पर्यावरणाचा प्रभाव हा पडत असतो. त्यामुळेच आधुनिक व्यवस्थापन तंत्राद्वारे व्यवसाय व्यवस्थापन करत असताना अनुकूल पर्यावरण साधलं जाईल व आधुनिकतेने व्यवस्थापन केलं जाईल की जेणेकरून व्यवसायाची उत्पादकता वाढेल. हे अभ्यासणं किंवा हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच पर्यावरणात्मक घटकांचा
अभ्यास, त्याचा प्रभाव, त्याचप्रमाणे ह्या घटकांचे दूरगामी होणारे परिणाम लक्षात घेऊन व्यावसायिकाने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे बहुशाखीय दृष्टिकोन, ज्याला आपण म्हणतो मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मल्टीडिसिप्लिनरी ही संकल्पना उदयास येत आहे. व्यवस्थापन हे अनेक कार्यांसाठी, त्याचप्रमाणे अनेक शाखांसाठी होत असतं. एकाच बाबीसाठी व्यवस्थापन आवश्यक आहे असं होत नाही. ती बाब छोटी असेल, मोठी असेल किंवा ती बाब उपयुक्त असेल, अनुपयुक्त असेल, त्या प्रत्येक बाबीसाठी व्यवस्थापन हे आवश्यक असतं. त्याचप्रमाणे बहुशाखीय म्हणत असताना ते भौतिकशास्त्र असेल, इंजिनिअरिंग असेल, वाणिज्य असेल, कला, समाजशास्त्र इत्यादी शाखांमधून व्यवस्थापन तंत्रज्ञान, संकल्पना आणि विचारांचा उपयोग हा केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या तंत्राचा वापर स्वतंत्रपणे करत असताना सुद्धा जर गरज पडली तर योग्य त्या शाखांचा यामध्ये समावेश करून त्याचा उपयोग करून घेणं आवश्यक आहे, की जेणेकरून परिणाम योग्य पद्धतीने साधला जाईल. म्हणजेच एकीकरण प्रणाली ह्या ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे. अनेकतेतून एकता हे जे आपण भारतीय संस्कृतीबद्दल म्हणतो, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी अनेक शाखांचा समावेश, परंतु एका व्यवसायासाठी व्यवस्थापन हे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत संबंध दृष्टिकोन. व्यवस्थापनामध्ये कोणतंही तंत्र स्वतंत्रपणे वापरता येऊ शकत नाही. ह्या तंत्राचा परिणाम हा दुसऱ्या शाखांवर किंवा दुसऱ्या विभागांवर हा होत असतो. त्यामुळे व्यवस्थापन तंत्रात सर्व जे काही अंतर्गत संबंध व्यवसायामध्ये आहेत, जे वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागामधील अंतर्गत संबंध सहज दिसून येत असतो. त्यामुळे व्यवस्थापन प्रणाली प्रभावी करण्यासाठी परस्परांवर अवलंबून असलेल्या तंत्रांचा वापर केला गेला पाहिजे आणि कार्यसिद्धी त्याद्वारे साध्य केली गेली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला कार्यसिद्धी झाल्यानंतर येणारं जे काही लक्ष्य आपण गाठलेलं आहे ते प्रभावी असेल किंवा ते आपल्याला उपयुक्त असेल. म्हणजेच व्यवस्थापन तंत्रांचा अंतर्गत संबंध असतो. त्यामुळेच आपल्याला कार्यसिद्धी साधण्यासाठी अनेक घटकांचा उपयोग ह्या ठिकाणी करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे कार्यक्षमता दृष्टिकोन. व्यवसायात विविध पद्धतीने कार्यक्षमता ही प्रभावी असणं आवश्यक असतं. कार्यक्षमतेचा परिणाम हा व्यवसायाच्या वृद्धीवर किंवा व्यवसायाच्या संचलनावर होत असतो. कार्यक्षमतेमध्ये जसं गती, गुणवत्ता, सुसंगता, समाधान, स्थिरता, कार्य करण्याची वृत्ती, कार्यकुशलता इत्यादी यामध्ये समाविष्ट होतात. याद्वारे व्यवसायाच्या व्यवस्थापन तंत्रावर तसंच कार्यक्षमतेवर परिणाम हा होत असतो. त्यामुळे यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, की जेणेकरून कार्यात सहजपणे यश प्राप्त होऊ शकेल आणि जे तंत्र आपण वापरलेलं आहे त्या तंत्राचा उपयोग कार्यक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकेल. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे चैतन्यशील दृष्टिकोन, दॅट इज डायनॅमिक ॲप्रोच. कारण सृष्टीतील कोणतीही गोष्ट ही स्थिर नाही. त्याचप्रमाणे व्यवस्थापन तंत्रसुद्धा स्थिर नाही, ते चैतन्यशील आहे. म्हणून व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन तंत्र आपल्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक असतं. त्यामुळेच वातावरणातील बदलानुसार व्यवस्थापन तंत्रामध्ये बदल होणं आवश्यक आहे. जसं आजच्या काळामध्ये कोविड-19 हे जे काही समस्या उद्भवलेली आहे त्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्वीकारलं. म्हणजेच जो प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याला आव्हान म्हणून स्वीकारलं आणि तंत्रामध्ये योग्य तो बदल आपण करून घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहोत. ऑफलाईन एज्युकेशनच्या जागी बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन वेबिनार्स वगैरे सुरू झालेले आहेत. म्हणजेच चैतन्यशील दृष्टिकोन जर असेल तर आपण आपली प्रगती करू शकतो. म्हणजेच व्यावसायिक त्याची प्रगती करू शकतो. त्याचप्रमाणे सर्जनशीलतासुद्धा
तो निर्माण करू शकतो, नवनिर्मिती करू शकतो, इनोव्हेशन अप्लाय करू शकतो. कारण प्रत्येक स्टेजला जीवनाच्या इनोव्हेशन हे आवश्यक आहे, रिसर्च हे आवश्यक आहे. त्यामुळे चैतन्यशील दृष्टिकोनाला जर सर्जनतेची जोड मिळाली तर व्यावसायिक ह्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच हा दृष्टिकोन आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये महत्त्वाचा आहे, चैतन्यशील दृष्टिकोन. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे मार्गदर्शक दृष्टिकोन. मार्गदर्शकाची भूमिका व्यवस्थापकाने व्यवसायामध्ये पार पाडणं आवश्यक आहे आणि ही भूमिका पार पाडत असताना म्हणजेच विविध निर्णय घेत असताना व्यवस्थापन तंत्राद्वारे शीघ्रतेने माहितीही प्राप्त केली गेली पाहिजे. शीघ्रतेने माहिती प्राप्त केली तर आपण अपडेशन आपल्या व्यवसायामध्ये आणू शकतो. जे बदल आवश्यक आहे ते बदल शीघ्रतेने करू शकतो. कारण बदल ही काळाची गरज आहे असं म्हणत असतानाच मार्केटमध्ये अनेक बदल हे अपेक्षित असतात, होत असतात. लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात आणि त्यानुसार मार्गदर्शक तंत्र पद्धतीने जर उद्देशप्राप्तीसाठी प्रयत्न केले गेले तर निश्चितच उद्देशप्राप्ती ही सकारात्मक होऊ शकते. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापन तंत्राचं स्वरूप हे व्यवसायाला चालना देण्यासाठी, व्यवसायाचा विकास करण्यासाठी, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये प्रभावीपणे बदल करण्यासाठी आवश्यक आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून व्यवसाय संघटनेस योग्य निर्णायक कार्यसिद्धीकडे नेऊ शकतो, उद्देशप्राप्ती करू शकतो. त्याचप्रमाणे कार्यक्षम दृष्टिकोन हा त्याचा निर्माण होऊ शकतो, कार्यक्षमता व्यवसायाची वाढू शकते. मित्रांनो, निश्चितच तुम्हाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा अर्थ, व्याख्या आणि त्याचप्रमाणे आधुनिक व्यवस्थापन तंत्राचं स्वरूप हे लक्षात आलं असेलच. तर ह्या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.